नमस्कार मित्रांनो, अवघ्या 24 तासामध्ये नेपाळमधलं सरकार पडलेलं आहे। पंतप्रधानांनी राजीनामा दिलेला आहे। नेपाळचे राष्ट्रपती आहेत, त्यांनी या सगळ्या आंदोलनकर्त्यांना पुढच्या आठवड्यात चर्चेसाठी बोलवलंय, पण त्याच्यातनं समाधान होईल की नाही कल्पना नाही। आता या सगळ्या आंदोलनापाठी कोण आहे त्याच्यावर खमंग चर्चा रंगलेली आहे। याच्यामध्ये चीनचा हात आहे का, अमेरिकेचा हात आहे का, भारताचं काही याच्यामागे देणं घेणं आहे। पण एक गोष्ट मात्र नक्की, नेपाळमध्ये ही परिस्थिती बऱ्याच काळापासून अशी गोष्ट व्हायची वाट बघत होती। आधी जी काही दृश्य समोर येत आहेत ती खरोखरच थक्क करणारी आहेत, कारण नेपाळी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयावर हल्ला झाला, संसदेमध्ये लोक घुसले, मंत्र्यांना म्हणजे भगा भगा के मारा असं म्हणजे अक्षरशः पळवून लोकांना मारलेलं आहे। याचं कारण लोकांच्या मनात या व्यवस्थेबद्दलचा जो असंतोष आहे तो सातत्याने वाढत होता। हे नेपाळमध्ये म्हणायला राजकीय पक्ष माओवादी आहेत, मार्क्सिस्ट लेनिनिस्ट आहेत, नेपाळी काँग्रेसही आहे, आणखीन काही अमेरिकेच्या समर्थनानं काही तिकडचे अरविंद केजरीवाल सारखेही पक्ष आलेले आहेत। आणि जरी नावापुरती या पक्षांमध्ये विचारधारा असली तरी प्रत्यक्षात मात्र केवळ सत्तेसाठी कोणीही कोणासोबतही जातं। म्हणजे महाराष्ट्रात महाविकास आघाडी देखील लाजेल अशा प्रकारची युती आणि आघाडी, काही जण म्हणाले आता महायुतीशी मध्येही तेच चालू आहे, पण अशा प्रकारच्या युती आणि आघाडी नेपाळमध्ये गेली काही वर्ष होत आहेत। चीनच्या प्रयत्नांनी दोन कम्युनिस्ट पक्ष म्हणजे माओइस्ट आणि मार्क्सिस्ट लेनिनिस्ट यांना एकत्र येऊन कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ तयार करण्यात आलेली, पण त्यांच्यातही म्हणजे उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे यांचं जेवढं सख्य नव्हतं त्याच्याहून जास्त सख्य तिथले ओली आणि प्रचंड यांच्यामध्ये होतं, आणि त्यामुळे हे एकत्रीकरण फारसं काही टिकलं नाही। मग कधी ओली आणि प्रचंड यांचं सरकार, कधी प्रचंड आणि देवबा काँग्रेसचे म्हणजे नेपाळ काँग्रेस त्यांचं सरकार, कधी देवबा आणि ओली यांचं सरकार, आणि कुठलंही सरकार वर्ष 2 वर्षाच्या वरती टिकत नाही। हे सगळं नेपाळमध्ये गेली 20 वर्ष सुरू आहे, आणि त्यामुळे कोणालाही वाटेल की खरंच लोकशाही व्यवस्था नेपाळसारख्या देशासाठी योग्य आहे का, कारण नेपाळ हे जगातलं एकमेव हिंदू राज्य राष्ट्र होतं, आणि अर्थात ते हिंदू राष्ट्र होतं तेव्हाही काय ते काय फार बलाढ्य वगैरे असं नव्हतं, पण स्थिर स्थावर होतं, लोक गरीब असली तरी आनंदी होती, स्थैर्य होतं। आणि 2001 साली जेव्हा नेपाळच्या राजघराण्यातल्या राजकुमार दीपेंद्र यांनी आपल्या सगळ्या परिवाराची हत्या केली आणि त्याच्यानंतर स्वतः देखील गोळी झाडून घेतली, त्याच्यानंतर नेपाळचं राजकारण सातत्याने वर खाली दोलायमान अवस्थेत आहे। नेपाळमध्ये माओवादी आणि हे जे सगळे त्यांना ताकद द्यायचं काम, तिकडे डाव्या विचारांच्या मार्क्सवादी लोकांना सत्तेत आणण्याचं जर पाप कोणी केलं असेल तर ते भारतातल्या लोकांनी काँग्रेस पक्ष आणि हे JNU मधले जे सगळे काही प्राध्यापक आहेत त्यांच्या पुढाकारांनी, कारण नेपाळमधले अनेक लोक भारतात शिकायला यायचे, त्यांना त्या प्रकारच्या विचारसरणी तयार करून, आणि मग जेव्हा यांच्या हातात सत्ता आली, बरीच वर्ष नेपाळमध्ये संघर्ष चालू होता, हजारो लोक या सगळ्या माओवाद्यांच्या संघर्षात मारले गेले, पुढे माओवाद्यांनी शस्त्र टाकले आणि सत्तेत आले, आणि सत्तेत आल्यानंतर देखील ज्या प्रकारचा बदल ते नेपाळमध्ये आणू इच्छित होते, कारण शेवटी कुठलंही कम्युनिस्ट मार्क्सवादी लोक व्यवस्थेत बदल करणं, क्रांती करणं, गरिबांना न्याय देणं, समाजातली वर्ग भेद आहेत ते सगळे नष्ट करणं, ह्याच्यासाठी सगळे कम्युनिस्ट काम करत असतात। आणि एवढं सगळं होऊनही नेपाळमध्ये काही स्थैर्य आलं नाही, शांतता नांदली नाही। नेपाळची अर्थव्यवस्था खूप नाजूक आहे, कारण तसं हिमालयीन राष्ट्र आहे, आणि नेपाळमधले लाखो लोक भारतात काम करतात। शेवटच्या आकड्यानुसार 60 लाख आहेत, कदाचित 1 कोटी असतील, कल्पना नाही, पण नेपाळमधल्या प्रत्येक घरातलं कोणी ना कोणीतरी भारतात काम करतं। अनेक सीमेवरती लोक आहेत, त्याच्यामध्ये रोटी बेटी व्यवहार आहेत। आणि जेव्हा नेपाळचं स्थैर्य बिघडलं तेव्हा नेपाळ हे फुटबॉलचं मैदान झालं, आणि नेपाळची व्यवस्था ही फुटबॉलप्रमाणे एका ठिकाणून दुसरीकडे, आणि त्याच्यामध्ये युरोपीय महासंघाचे लोक आले, त्यांच्या NGO, त्यांचा डाव नेपाळमध्ये ख्रिस्ती धर्मांतरण करणं, आणि त्याच्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या NGOच्या मार्फत धर्मांतरणाचा मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केला। त्यांनी हे सगळं सिव्हिल सोसायटी वगैरे सुरू केलं। त्याच्याबरोबर अमेरिकेतल्याही संघटना आल्या, चीन मोठ्या प्रमाणावर नेपाळमध्ये घुसला। अर्थात नेपाळचे जे शासक होते त्यांना असं वाटलं की भारत आपल्याशी खूप दादागिरीने वागतोय, चीन काही खळखळ न करता पैसे देतोय, त्यातले पैसे आपल्या खिशात जात असतील,
आणि त्यामुळे मग त्यांनी नेपाळनी चीनला रेड कार्पेट, लाल गालीच्या अंतराला नेपाळमध्ये चीनने अनेक प्रकल्प सुरू केले. पण तरी देखील बेल्ट रोडमध्ये काही नेपाळचा सहभाग झाला नाही. अर्थात भारताने या सगळ्याकडे लक्ष देत असताना भारताला कुठेतरी जाणवत होतं की आपल्या हातातून नेपाळ सटकत चाललाय, निसटत चाललाय. भारतानेही योग्य वेळेला आपले फासे फेकले, कारण शेवटी भारत आणि नेपाळ एकमेकांवर इतके अवलंबून आहेत. आपल्याला आठवत असेल, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर दुसरा परदेश दौरा त्यांनी नेपाळला केला होता. मोदींचा मानसपुत्र म्हणजे त्यांनी एका नेपाळी मुलाला दत्तक घेतल्यासारखं, म्हणजे त्याचं पालनपोषण मोदींनी केलेलं आहे. आणि त्यामुळे मोदींच्या मनात नेपाळबद्दल खूप विशेष आत्मीयता होती. नेपाळच्या राजघराण्याचे गोरखपूर पीठाशीही अतिशय जुने संबंध आहेत आणि त्याच्यामुळे योगी आदित्यनाथ यांचे देखील नेपाळशी अतिशय चांगले संबंध आहेत, राजघराण्याशी चांगले संबंध आहेत. हे सगळे क्षत्रिय लोक आहेत आणि त्यामुळे हे सगळं कुठेतरी होतं. मोदींच्या सुरुवातीच्या काळात भारताने नेपाळमध्ये अनेक पायाभूत सुविधा विकास प्रकल्प सुरू केले, ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. पण कुठेतरी चीननी भारताला आउटस्मार्ट, म्हणजे भारतापेक्षा जास्त पैसा ओतणं, जास्त लोकांना आपल्याशी बांधून घेणं, आणि या मधल्यामध्ये नेपाळच्या लोकांना वाटत होतं की ते मजा हे करतायत, कारण प्रत्येकजण येत होता, पैसे टाकत होता. आणि त्यामुळे आज भारताबरोबर, उद्या नेपाळ चीनबरोबर, परवा अमेरिकेबरोबर, मग युरोपबरोबर जो पैसे देतोय त्याच्यासाठी काम करणं, आणि यातनं नेपाळचं सगळं राजकारण ढवळून निघालं. त्याचे परिणाम आपल्याला आत्तापर्यंत बघायला मिळत आहेत. आत्ताचे जे सगळे आंदोलन सुरू झालेलं आहे त्याच्या मागे जो संताप होता, कारण कोणालाही पराभूत केलं आणि कोणालाही निवडून दिलं तरी पुन्हा जो विरोधी विचारांचा होता त्यांच्याबरोबर ते युती करायचे, आघाडी करायचे, आणि व्यवस्थेत बदल काही नाही. आणि त्यामुळे हे फ्रस्ट्रेशन होतं. जे नवीन पक्ष उदयाला येत होते त्यातले बरेच जण हे कोणाच्या तरी आदेशावर, कोणाच्या तरी हाताचं कठपुतलं म्हणून, भावळं म्हणून काम करणारे राजकीय पक्ष होते. आणि त्यामुळे व्यवस्था बदल करायचा म्हणजे काय करायचं हे देखील नेपाळच्या लोकांना कळत नव्हतं. आणि याचं निमित्त ह्या समाज माध्यमांचं, त्याच्या बंदीचं झालं. आता त्याच्याबद्दल वेगवेगळे अँगल येत आहेत की काठमांडूचा कोणतरी युवा नेता बलेंद्र शहा किंवा बलेन शहा वगैरे हा अमेरिकेला जाऊन आला होता का, अमेरिकेने त्याला मदत केली का. मला असं वाटतं इतक्या लवकर निष्कर्ष आपण काढणं योग्य होणार नाही, कारण या सगळ्या गोष्टी हळूहळू उलगडतील. पण एक गोष्ट मात्र नक्की, या सगळ्या गोष्टी ज्या नेपाळमध्ये होत आहेत, पाकिस्तानमध्ये होत आहेत, बांगलादेशमध्ये होत आहेत, जगात आफ्रिकेतल्या सब सहारा कंट्रीजमध्ये होत आहेत, या सगळ्या एका सूत्राचा भाग आहेत. याच्यामध्ये पेट्रोल डिझेलच्या वाढलेल्या किमती, अमेरिका युरोपमध्ये व्हिसा देणं कमी केल्यामुळे तिकडे कमी होणाऱ्या रोजगाराच्या किंवा शिक्षणाच्या संधी, शेतीची नापिकी, या अनेक गोष्टींचे फॅक्टर एकमेकांना जोडून या गोष्टी होत आहेत. आणि त्यामुळे त्याचे परिणाम जगात सगळीकडे होत आहेत. भारतातही हे परिणाम निश्चितपणे होत आहेत. आणि त्याचा फायदा घेऊन भारतामध्येही सत्तांतर करण्याचे प्रयत्न जोरात सुरू आहेत. अशा प्रसंगी कुठल्याही विषयावरचं, सामाजिक विषयावरचं, आर्थिक विषयावरचं आंदोलन आहे, या आंदोलनाच्या निमित्ताने शुद्ध हेतूनी कोणी करते, म्हणजे सरकारच्या विरोधात करा, सरकारला जेरीस आणा, सरकार पाडा, काही करा, पण देशाच्या विरोधात जर तुम्ही काम करत असाल आणि परदेशातल्या सत्तेतल्या, म्हणजे देशांच्या किंवा संस्थांच्या मदतीने तुम्ही काम करत असाल, तर या सगळ्या गोष्टीबद्दल अतिशय कडक भूमिका घेणं आवश्यक आहे. कारण अशी परिस्थिती जर भारतात किंवा भारतातल्या काही राज्यांमध्ये आली तर खरोखर परिस्थिती हाताबाहेर जाईल. नेपाळचा हा धडा भारतासाठी आहे, नेपाळचा हा धडा जगातल्या अन्य लोकशाही देशांसाठी आहे. आणि त्यामुळे नेपाळमध्ये काय होतं आहे ते बघणं आवश्यक आहे. अशा प्रकारे निर्णय नेपाळचं सरकार घेत असताना, म्हणजे समाज माध्यमांवर, आणि समाज माध्यमांवर बंदी घातली तर घातली, त्याच्यात ते टिकटॉक आणि वायबर सुरू ठेवलं. म्हणजे ज्यांना आंदोलन करायचं होतं त्यांनी त्याचा वापर करून लोकांना एकत्रित केलं. मला असं वाटतं सरकारही कधीकधी जास्त ओव्हर कॉन्फिडन्समध्ये, अति आत्मविश्वास जेव्हा असतो तेव्हा अशा गोष्टी होतात. पण नेपाळमध्ये पाकिस्ताननेही मोठ्या प्रमाणावर हातपाय पसरलेले आहेत, खास करून बिहार आणि उत्तर प्रदेशच्या सीमेवर. आणि आत्ताच्या काळात हे अतिशय महत्त्वाचं आहे, कारण बिहार आणि उत्तर प्रदेशची खूप मोठी सीमा नेपाळला लागून आहे. आणि खास करून बिहारमध्ये निवडणुका आहेत आणि बिहारच्या सीमेवर पाकिस्तान समर्थित मदरसे आणि सगळ्या गोष्टी नेपाळ भारत सीमेवर चालू आहेत. आणि त्यामुळे जेव्हा नेपाळमध्ये अशा प्रकारची अस्वस्थता नांदते, अशांतता नांदते, तेव्हा त्याचा फायदा सगळेजण घेण्याचा प्रयत्न करतात, पण पाकिस्तानही हा फायदा घेण्याचा प्रयत्न करेल. आणि त्यामुळे भारताने सजग राहायला पाहिजे. जेव्हा संधी मिळेल तेव्हा नेपाळमध्ये शिरलं पाहिजे
आणि आपल्याला अपेक्षित बदल घडवून आणला पाहिजे. अशा प्रसंगी भारताचं राष्ट्रीय हित महत्त्वाचं आहे. काय करतोय कसं करतोय याला महत्त्व नाही आहे, पण ते तरीका महत्त्वाचा नाही आहे, नतीजा महत्त्वाचा आहे. मला असं वाटतं आपले लोक ते करतील, पण तोपर्यंत नेपाळ या आपल्या शेजारी देशाकडे पाहणं आवश्यक आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.